नमस्कार. काल सांगलीला जात असताना बघितलं की रस्त्याच्या कडेला एक ढबू मिरचीचा प्लॉट आहे, मित्राचा आहे तो. आणि त्यानं आधीमध्ये आणि कमी प्रमाणात झेंडूची झाडं लावलेली होती आणि ती झेंडूची फुलं लांब रस्त्यानं सहज आकर्षित होऊन उठून दिसतात. आणि ह्याच्यावरच आधारित एक मॅरीगोल्ड थेअरी आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे की झेंडूच्या फुलांचा प्रभाव इतरांच्या पिकांना वाढायला मदत करतो. त्या झेंडूची फुलं आपल्या कीटक आकर्षित करतात आणि जे कीटक इतर पिकांवर बसणार आहेत ते कीटक झेंडूच्या फुलांवर बसतात आणि त्या पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते किंवा त्याचं नुकसान टळलं जाते. त्यावरच आधारित एक मॅरीगोल्ड थेअरी आहे. ती थेअरी आपल्याला आपला वैयक्तिक विकास, आपली मानसिकता आणि आपल्या लोकांशी असणाऱ्या संबंधाबद्दल ती एक्सप्लोर केलेली आहे थेअरी. आणि त्यामध्ये जसं झेंडू आपले कीटक आकर्षित करून इतर आपल्या जवळच्या आसपास असणाऱ्या पिकांना वाढायला मदत करतात, अशीच काही माणसं असतात की जे आपल्याला वाढायला मदत करतात, आपली प्रगती व्हायला मदत करतात, आपल्याला सुधारायला मदत करतात, आपल्याला सुरक्षित असं वातावरण निर्माण करून देतात आणि प्रत्येक अडचणी ठिकाणी आपल्या सोबत ते कायम असतात. आणि ती माणसं असतील म्हणजे ती मॅरीगोल्ड माणसं. तो आपल्या आसपास जर अशी काही माणसं असतील तर त्यांना एखादा थँक्यू जर म्हणता आला तर म्हणून टाकायला हरकत नाही.